35 ते 40 नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला, महापालिकेला राष्ट्रवादीचा जाब, आंदोलनाचा इशारा. अहिल्यानगर शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या सुरक्षतेसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 35 ते 40 नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले. दर्जनभर नागरिक जखमी झाल्यानंतरच महापालिकेला जाग येते का? नागरिकांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कुणाची, असा थेट सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला. यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात आला. नागरिक जखमी झाल्यानंतर घाईघाईने कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची कबुली असल्याची टीकाही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली. प्रतिबंधात्मक नियोजनाला प्राधान्य देत दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांनी यावेळी दिला.